Today we discuss the exercise 1.2. Find the derivative of function y is equal to f of x using the derivative of the inverse function x is equal to f inverse of y. रूपांतर काय दिले करायला सांगितलं तुम्हाला x मध्ये करायला सांगितलं इन टर्म्स ऑफ फंक्शन y मध्ये पाहिजे आणि मग त्याला तुम्ही डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकता असं आपल्याला सांगितलेलं आहे. आता एकदा आपलं सोल्युशन पाहिजे. सोल्युशन नंबर 1. आता हा थोडासा नव्याने ह्या वर्षी एंट्री केलेला पार्ट आहे. पूर्वी असं आम्हाला नव्हतं. असं सहज फंक्शन असं आपण डायरेक्ट dy बाय dx फाइंड आउट करायचं 1/d x upon dy असं लिहिण्याची पद्धत होती. किंवा dx upon dy 1/dy बाय dx तरी देखील इनवर्स फाइंड आउट. पण त्यांनी आता इथं स्पेशली सांगितलंय काय आपल्याला फंक्शन इन टर्म्स ऑफ कशामध्ये करा y मध्ये करा आणि मग इनवर्स फाइंड आउट करा. खरं तर आपण या फंक्शनचा वापर करून इनवर्स फाइंड आउट करू शकत होतो. काहीच अडचण नाही. तरी देखील आपल्याला तसं सांगितलं नाही. इन टर्म्स ऑफ काय पाहिजे फंक्शन y मध्ये पाहिजे. मग आता गिवन फंक्शन y इज इक्वल टू x याचं रूपांतर फर्स्ट काय करायला लागेल. फर्स्ट वी कन्वर्ट द फंक्शन इन टर्म्स ऑफ x. फर्स्ट you have to find inverse of function inverse of x. That is काय करायचं टर्म्स इन y x equals to y square x is equal. मग आता काय करावं लागेल आपल्याला the terms in y हे फंक्शन which is which are terms in कशामध्ये असं फंक्शन पाहिजे. आता x मध्ये आपण y बद्दल गिवन फंक्शन घ्यायचे अंडर रूट x. आता रूट मधून बाहेर यायचं कारण की x मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं रूट टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड x म्हणजे x इज इक्वल टू काय म्हणणार मला आणि मग याला डिफरन्शिएट कशाने करायचं y ने x ने नाही. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y आणि मग काय दिसायचं dx by dy is equal to y derivative of y square with respect to y. उत्तर आहे 2y. मग y ची किंमत परत येणार ठेवायची इन टर्म्स ऑफ x मध्ये dy y ची किंमत काय आहे अंडर रूट x 2 अंडर रूट x. मग आपल्याला काय म्हणायचं आपल्याला मग आता आपण dy by dx फाइंड आउट करायचं. मग dy by dx काय म्हटलं 1 dx by dy आणि मग 1 अंडर रूट 2x. आता खरं तर मी तुम्हाला प्रश्न असा विचारला असता dy by dx सरळ सरळ डेरिव्हेटिव्ह काय वेगळं काय म्हणजे ते लक्षात घ्यायचं. आधी इनवर्स मध्ये करायला सांगितले फंक्शन म्हणून आपण तसं लिहितो. डेरिव्हेटिव्ह आपल्याला सरळ सरळ जसं आहे तसंच येणार आहे. त्यात बदलला कळालं. त्यानंतर पुढे एक्झाम्पल आपल्याला पाहिजे. एक्झाम्पल नंबर 2 y is equal to root 2 minus root x. आता first we convert it as an inverse function. That is what we find inverse function. That is what कसं फायनायचं terms in y. The function that is the function in मग आता x मध्ये तो 1 स्क्वेअरिंग करायचं पडतं. y is equal to under root 2 minus root x 1 squaring we get y square is equal to 2 minus root x. जागा इंटरचेंज करा root x is equal to 2 minus 1 again root x again square y square होता ना again square both side आणि मग काय म्हणतात आपल्याला x is equal to 2 minus y square factorial to 2 हे झालं इन टर्म्स ऑफ y. फंक्शन इन टर्म्स ऑफ काय झालं y मध्ये बरं का. आणि मग याला काय करायचं डिफरन्शिएट कशाने करायचं ते डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. dx by dy is equal to बोला काय derivative of 2 minus y square bracket square with respect
वाय पॉवर कमी मग डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 मायनस वाय फक्त आम्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स डिक्लेअर करायचं काय करायचं आपण वाय लिहितो वाय स्क्वेअर 2 मायनस वाय स्क्वेअर मायनस 1 इथं वाय स्क्वेअर नाही मायनस 2 वाय ठीक आहे एवढं उत्तर आपल्या ठिकाणी मिळालं अजून थोडा बदल करू मायनस 4 टाइम्स वाय 2 मायनस वाय ची किंमत परत ठेवा इन टर्म्स ऑफ एक्स मध्ये आणून वायचं फंक्शन आपल्याला मायनस 4 वाय ची किंमत काय रूट 2 मायनस रूट एक्स इथं दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 2 मायनस होता इथं रूट गेलं 2 मायनस रूट एक्स करेक्ट केलंय का बघा वरचं रूट गेलं ना पॉवर स्क्वेअर असल्यामुळे आणि उत्तर आलं मायनस 4 रूट 2 मायनस रूट एक्स इथे काय म्हणतात 2 मायनस म्हणजे प्लस फक्त रूट एक्स साठी शिल्लक नाही कळलं ओके का आता हे झालं तुमचं dx बाय dy आपल्याला खरं उत्तर पाहिजे dy बाय 1 आणि मग काय बोलू आपण dx बाय कोणता रूल येतं डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन कोणता रूल येतं डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स मग काय उत्तर 1 अपॉन मायनस 4 रूट x इंटू इन ब्रॅकेट रूट 2 मायनस छानच आहे आणि याला आपण काय करणार चौकट करणार ओके त्यानंतर आपल्याला शोधायचं एक्झाम्पल नंबर 3 y is equal to cube root of x minus बरोबर आता एक तिसरं एक्झाम्पल आहे तर बंद करायचं टेकिंग का cube on both side we get y cube is equal to x minus 2 त्याला इकडे पाठवा y plus 2 is equal to x x is equal to y cube plus हे झालं त्याचं इनव्हर्स फंक्शन मग याला डिफरन्शिएट with respect to y we get dx by dy is equal to डायरेक्ट उत्तर 3y square संपलं याचं रूपांतर कसं करायचं बरोबर x मध्ये मग आता 3 y ची किंमत किती आहे क्यूब रूट ऑफ x minus 2 आणि मग ब्रॅकेट स्क्वेअर आहे म्हणजे उत्तर किती आलं माहिती आहे 3x minus 2 ब्रॅकेट रेस्ट टू किती 2 that is dx by dy आणि मग dy by dx काय तर 1 upon dx by dy म्हणजेच किती 1 upon 3 x minus 2 raised to 2 upon that is dy by ओके नंबर 4 काय दिलं रे मला y is equal to 2x plus 3 खरंच त्याचं उत्तर किती आलं पाहिजे y is equal to log आहे का हा log आहे log of 2x plus 3 खरं उत्तर आपण डायरेक्ट जर डेरिव्हेटिव्ह काढलं असतं उत्तर काय आलं असतं बरं असं काय उत्तर आलं असतं आपण x प्राइस x मायनस हेच उत्तर आलं असतं डायरेक्ट आता आपण राऊंड मारून येणार आहे पण उत्तर तर सेमच होणार बघू मग काय म्हणायचं फर्स्ट we write the inverse आता x in terms of y that is that inverse function y is equal to f of x in terms of y आता हे उलट आहे आता रूपांतर आपल्याला करायचे y is equal to log of twice x minus 1 एखादा पण आता कसं जायचं रे तर ह्या कोणता फॉर्म आहे लॉगॅरिथमिक फॉर्म मागे जायला एकच मार्ग आहे आपण एक्सपोनेन्शियल काय लिहायचं e raised to y is equal to twice x minus 1 करेक्ट लिहिलंय का मग आता त्याच्याकरता इकडे येऊया e raised to y plus 1 is equal to twice x then x is equal to 1 upon 2 times e raised to y plus करेक्ट आहे का हे कशामध्ये झालं दिस इज इनव्हर्स फंक्शन कळतंय आता याला काय करायचं प्रश्न करायचं
differentiate with respect to y. We get and move dy by dx, so dx by dy, dx by dy. 1 upon 2 constant derivative of e raised to y plus 1 with respect to उत्तर काय आहे 1 upon 2 constant e raised to y 0 e raised to y पुढचं 0 संपलं उत्तर e raised to y upon 2. आता e raised to y ची किंमत आपल्याजवळ आहे ना, त्याचं रूपांतर करून द्यायचं म्हणजे उत्तर काय आलं काय 6 minus 1 upon किती आलं तू हे काय झालं dy by dx by dy. आता शोधायचं आपल्याला dy by 4 upon dx by dy म्हणजे उत्तर किती आलं 6 minus 1 upon 2 म्हणजे उलट आलं 2 upon 6 minus 1. म्हणजे आपलं कसं आहे ना दोघं प्रोग्राम मध्ये बाहेर काढायचं तिथून आपण परत जातो उसळ पण आपल्याला सांगितलं त्याचं रूपांतर इन्व्हर्स फंक्शन तयार करा मग डेरिव्हेटिव्ह फाइंड ज्याप्रमाणे सांगितले त्याचप्रमाणे आपण वागलं गेलं पाहिजे. त्यानंतर एक्झाम्पल नंबर चाललाय 5 आहे 5 वर y is equal to twice x plus किती 2 2 3 हां बरं आता याचं रूपांतर आपल्याकडे सिंपल आहे. फर्स्ट we find the inverse function of y is equal to f of x, that is x is equal to f inverse of y. असं फाइंड आउट करायचं आहे म्हणजे x in terms of y. मग आता काय करणार आम्ही y minus 3 is equal to twice x, then x is equal to किती 1 upon 2 times y minus 3 आलं फंक्शन इन्व्हर्स फंक्शन त्याचा. ठीक आहे पुढे जायचं आता मला डिफरन्शिएट with respect to y we get काय म्हणू मला x by dy is equal to 1 upon 2 constant याचा डेरिव्हेटिव्ह 1 थोडक्यात काय डेरिव्हेटिव्ह ऑफ y minus 3 with respect to y उत्तर आलं 1 upon 2 into 1 म्हणजे उत्तर आलं 1 upon 2 आणि मग त्याचा आपल्याला असं रूपांतर करायचं उत्तर किती येते 1 upon 2 म्हणजे उत्तर फक्त किती आलं पाहिजे तसे आपलं उत्तर 2 आला चालतंय. ओके त्याच्यानंतर एक्झाम्पल कोणतं सॉल्व y is equal to e raised to x minus 3 रूपांतर करायचं अगोदर फंक्शन मध्ये. चला y मायनस कडे किती आलं 3 is equal to e raised to x. आता एक्सपोनेन्शियलचं रूपांतर आपल्याला करावं लागलं म्हणजे लॉग शिवाय पर्याय नाही याला वापरायला म्हणजे लॉग घ्यावा लागेल टेकिंग लॉग ऑन बोथ साइड log on both side we get काय म्हणतो log of y minus 3 is equal to x times log f. log इथं किती असतं म्हणजेच मला काय म्हणायचं आहे की सिम्पल आहे that x is equal to log of y minus याला डिफरन्शिएट करा काय म्हण मला that is what derivative of log of y minus 3 with respect to y म्हणून उत्तर आलं 1 upon y minus 3 त्याचं डेरिव्हेटिव्ह परत काय करत नाही की नाही त्याचं रूपांतर करा आता y मध्ये आला परत त्याला म्हणजे आला असतं e raised to y तर e raised to x minus 3 minus 3 म्हणजे उत्तर किती आलं e raised to x minus 6 आणि मग आता उलट डेरिव्हेटिव्ह आपण काय होतं खरं तर डेरिव्हेटिव्ह e raised to x झालं पण काय घोटाळा होता प्लस होते हे बरोबर आहे आपला नाही वेट इथं आपलं चुकलं प्लस व्हायला पाहिजे होतं बरोबर आहे चुकलं तेच म्हणलं कुठंतरी चुकलं आपलं इथं प्लस व्हायला पाहिजे इथं प्लस व्हायला पाहिजे इथं प्लस त्या व्हायचं होतं तिथे आलं आणि मग 1 upon e raised to परत त्याचं उत्तर 1 upon e raised to x म्हणजे उत्तर किती आलं आणि तसं सत्तर विवेक बुद्धीला काय प्रश्न आपल्याला उत्तर येतं आपल्या उत्तर इरेस्ट टू एक्स आलं पाहिजे हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर प्रॉब्लेम कोणता चाललाय आपला 7वा y is equal to e raised to minus 2x minus 3 सॉरी 2x से minus 3 मग रूपांतर करा y plus 3 is equal to e raised to 2x मग
लॉग घ्यावं लागेल आपल्याला. टेकिंग लॉग टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड वी गेट काय होईल रे. लॉग ऑफ 5 + 3 = फक्त 2x. कंसात फक्त पुढे असं म्हणायचं उलट ते डॉट टाकून लॉग = 1. पॉवर मध्ये आहे का. अच्छा असू द्या. पॉवर मध्ये असं तरी काय अडचण. मग डायरेक्टच टेकिंग लॉग घ्यावा लागेल. लॉग y = 2x - 3 into log e. log e चं उत्तर 1. मग काय होईल log y टेकिंग लॉग आपण घेतलेलं आहे. log y + 3 = 2x. then x = 1/2 times log y + 3. झालं. डिफरन्शिएट करायचं. काय होईल 1/2 हा डेरिव्हेटिव्हच्या बाहेर डेरिव्हेटिव्ह log of y + 3 with respect to x 1/2. आता log चं डेरिव्हेटिव्ह काय आलं 1/y. पुढचं 0 म्हणजे उत्तर आलं 1/2y. y कन्वर्ट करायचा इन टर्म्स ऑफ e⁻x मध्ये. मग काय उत्तर येईल dx/dy = 1/2 in bracket e⁻²x - 3. इथं तसंच घ्यावं लागलं 1/1 इथं 1/1 इथं बघ 1/1 गोंधळ नका करू. गोंधळ होईल. हा पहिला मूळचा आहे. e⁻²x - किती आलं 3. याला बघ ना फक्त 2e⁻²x - 3 त्याच्यावर तसं डायरेक्ट काढला असतं झालं असतं. हे पहिले ॲज इट इज. ह्या क्वेश्चनचं डेरिव्हेटिव्ह किती आलं. ठीक आहे. त्याच्या पुढचा 8 गणित पाहतोय आपण. काय y = log of x/2 to the base. आता याला आधी इनव्हर्स मध्ये कन्वर्ट करण्याच्या अगोदर काय करायचं मला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये जावं लागेल. एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये उत्तर काय मिळतं बघा. y = log of x/2 to the base 2. एक्सपोनेन्शियल फॉर्म 4y मध्ये जाईल आणि इथं आलं x/2 म्हणजे उत्तर किती येते. फॅक्टोरियल इकडे घ्यावं लागेल 2y * 2^1 = x म्हणजे x = 2y + 1. आलं का बरोबर. 2 किती आलं. आणि डिफरन्शिएट करा. हे तुमचं इनव्हर्स फंक्शन आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वी गेट विथ रिस्पेक्ट टू y म्हणावं लागेल. मग dx/dy = 2y + 1 ॲज इट इज. आणि मग याच्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह ऑफ y + 1 विथ रिस्पेक्ट टू y म्हणजे 2y + 1 ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह किती आलं फक्त 1 म्हणजे उत्तर आलं 2y + 1. आता y ची किंमत ठेवा. मग 2y ची किंमत किती log of x/2 to the base 2. आता दोघांचा बेस कसा आहे रे सारखा आहे म्हणजे खरं उत्तर काय फक्त x/2. उत्तर किती आहे त्याचं x/2. कसं आलं आपण ही प्रॉपर्टी पाहिजे log of a⁻x to the base e असं जर असेल तर किंवा a log of x to the base e ते उत्तर काय देतो आपण x देतो. त्या पद्धतीने आपण करतो. दोघांचा बेस पाया सारखाच होता म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शनचा पाया सेम आणि लॉगॅरिथमिक फंक्शनचा पाया सेम होता म्हणून हे शक्य झालं. आणि म्हणून मला आपण किती आलं x/2 म्हणजे उत्तर आलं 2/. आता खरं बघा 2/x सांगतो मी कसं येतं ते. आपलं डेरिव्हेटिव्ह काढताना आपले गडबड झाले. पण याचा डेरिव्हेटिव्ह काढताना लॉग लिहायला विसरलो. हा लॉग इथं असला पाहिजे. इथं आपण काय लिहायचं विसरलो log2 बरोबर ना. म्हणजे log2 टाइम्स 2y + फॉर्म्युला अर्धवट मिळाला आपल्याला. ओके. मग y ची किंमत ठेवा. इथे त्याला मल्टिप्लाय काय करायला आणखी log2 आपल्याला किंमत मिळेल x/2 *
मग आपल्या इथं मिळालं याला पण म्हणून आपण इथं काय आलं लॉक टू आलं म्हणजे आता उत्तर आपल्याला उलटली जाईल परंतु लॉक टू लिहिणं गरजेची गोष्ट आहे. उत्तरामध्ये आपला फॉल्ट झाला होता. आपण फक्त एरेस्ट एक्स लिहिलं आणि लॉग एक पण लिहायचं ते राहिलं होतं. त्याच्यामुळे आपलं लॉक टू इथं राहिलं बऱ्याच ठिकाणी राहिलं मग आपलं उत्तर तसं करतो कळलं ना. मग आता तुम्ही मला सांगा याचं जर डेरिव्हेटिव्ह आपला डायरेक्ट काढायचा असेल तर काय होईल बघा. अगोदर आपल्याला याचं रूपांतर बेस चेंजिंग फॉर्म मध्ये द्यावं लागेल. याला याचा बेस सी आणि आपण लागतो आणि मग डेरिव्हेटिव्ह आपलं फाइंड आउट करता येईल. मग आता लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय तर 1 आपण x/2 त्याला मल्टिप्लाय लॉग टू आहे छटामध्ये बरं का आणि मग परत त्याचा डेरिव्हेटिव्ह 1 आपण ठीक आहे. मग 1 आपण बघितलं कॅन्सल मग 2 पण इथून जायला पाहिजे आपला खर्च. आपल्या उत्तरातून जात नाही याचा अर्थ काय होतोय आपलं इथे चुकलेलं आहे. एकच मिनिट इथं आपण डेरिव्हेटिव्ह काढले इथपर्यंत एकदम क्लिअर कट आहे. इथं आपण किमती ठेवताना थोडी गडबड झाली. हे लॉग टू ॲज इट इज 2 y ची किंमत किती y ची log x upon 2 to the base 2 ही कोणाची किंमत आहे y ची आणि प्लस 1 करायचं राहिलं ना नाही तर 1 आपल्याला वाटायला गेला त्याच्यामुळे आणखी आपलं उत्तर माझं इथं परत काय करू आपण थोडंसं सिम्प्लिफिकेशन करू. log 2 log of x/2 to the base 2 into 2 raised to 1 काय समान असताना काय कधी गरज होती हा नियम वापरावा लागला आणि मग उत्तर किती आलं 2 log 2 हा 2 पुढे घेऊ आणि इथं फक्त काय लिहू x/2 मधला हा 2 घेत काय होईल कॅन्सल मग तो इथं राहतच नाही ना शिल्लक. मग एवढं उत्तर आलं आहे फक्त शिल्लक हा 2 वर राहत नाही म्हणून इथून पाहिलं तर आपलं उत्तर बरोबर आलं ठीक आहे. म्हणून कधी कधी आपण पडताना घेतलेला फायद्याचा ठरत असतो डायरेक्ट सोडवलं म्हणून लक्षात आलं तुझं लक्षात आलं नसतं. क्वेश्चन नंबर 2 डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. आता इथं आम्हाला ह्या बाकीमधला जो भाग होता त्यावेळेस इन्क्लूड केला होता म्हणजे इनव्हर्स काढून म्हणून तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढा. आधी तर काय करता आपण इनव्हर्स डेरिव्हेटिव्ह काढा पूर्वी अशी घेत असेल डायरेक्ट. मग बघा तुम्हाला y मध्ये दिले की नाही पहिले कधी y x2 डायरेक्ट डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय म्हणते dy by dx equal to first as it is derivative of second plus second as it is derivative of first. उत्तर संपलं e raised to x x2 plus 2x असं उत्तर आपल्याला मिळालं. आता इनव्हर्स काढायचं म्हणजे काय करायचं dx upon dy is equal to 1 upon dy by काय उत्तर plus 2x आपलं उत्तर संपलं. असं सिंपल इनव्हर्स काढण्याची पद्धत दिलेलं फंक्शन सरळ सरळ काय करायचं डिफरन्शिएट. मग अशी कसं होतं इनव्हर्स फंक्शन काढून डेरिव्हेटिव्ह काढा कळतंय दोघांमधला फरक लक्षात ठेवा. वाक्य रचनेमध्ये प्रॉब्लेम मध्ये विचारण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहे. तुम्हाला जर फरक नाही कळला तर तुम्ही हे तिथे वापरणार ते इथं वापरणार. काय आलं इथं सरळ सरळ सांगितलं डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. मग काय झालं इनव्हर्स फाइंड आउट करून फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढा. चला इकडे दुसरं काय dy by dx सांगा. फर्स्ट ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट झालं उत्तर मायनस x sin x प्लस cos x. आता इनव्हर्स थोडा सांगितलं म्हणजे ह्या फॉर्म मध्ये उत्तर काय करायचं फॉर्म्युला लागत असते cos x minus x sin x. चला पुढचं गणित पाहिजे आपला 3 नंबरचं काय 3 नंबर y x 7 raised to x याला डिफरन्शिएट करायचं. फर्स्ट ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 raised to x into log 7 plus 7 raised to x into 1. उत्तर आलं 7 raised to x log 7 plus 1. मग इथं त्याचा उत्तर केव्हा घेतले 7 raised to x log 7 plus 1. ओके का 4 नंबरचा प्रॉब्लेम y is equal to x square plus log x डेरिव्हेटिव्ह x स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह काय आहे 2x plus 1 upon x झालं का
2x स्क्वेअर प्लस 1 अपॉन 2x स्क्वेअर प्लस 1 अपॉन x x अपॉन 2x स्क्वेअर प्लस 1. पाचवं एक्झाम्पल x y is equal to x log x derivative. First as it is derivative of second plus second as it is derivative of first. उत्तर 1 plus log x 1 upon 1 plus कळलं का?